म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, ॲक्वागार्ड आम्ही सारे खवय्येच्या श्रावणी स्पेशलमध्ये सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत। काय झालं आहे म्हणजे दर पावसाळ्यात मी एक ठरवलेलं आहे की एखादी संध्याकाळ मुसळधार पाऊस पडत असताना बायकोबरोबर खिडकीत बसायचं आणि त्यावेळी आमची म्हणजे पावसाळ्याची आमची वेगळी गाण्यांची प्लेलिस्ट आहे बरं का। हां म्हणजे ऋतू हिरवापासून ते नभ उतरावलू ते तिथपासून ते अगदी ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता इथपर्यंत सगळी गाणी मी ऐकतो बरं का। कधी गाणी ऐकतो कधी गाणी म्हणतो आणि त्याच्या जोडीला थर्मासमध्ये आम्ही गरम गरम कॉफी भरून घेतो। हां म्हणजे सारखं उठायला लागता कामा नाही, दर 15-20 मिनिटांनी अर्ध्या तासाने अर्धा घोट फर्स्ट क्लासपैकी चालू ठेवतो। तसं आहे बायकोबरोबर अशा गप्पा मारून वेळ कमी प्यायला ना आणि मग गप्पा मारत मारत जुन्या आठवणी येतात। तशीच मला एक जुनी आठवण आली त्या दिवशी आमच्या डोक्यात की माझी मुलगी आहे ना लहान म्हणजे आता मोठी झाली आहे, ते लग्न पण झालं आहे, तर त्या माझ्या मोठ्या मुलीने लहान असताना त्या आम्हाला ये रे ये रे पावसा पैसा देतो तुला, ते कुठलं गाणं ना ये रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा, हे गाणं आम्हाला सविनय करायला लावलं होतं आणि आम्ही पण केलं होतं गंमत म्हणून। आता ह्याच्या पुढची गंमत अशी आहे की त्या माझ्या मोठ्या मुलीची मंगळागौर आहे आणि मंगळागौरीला काय करायचं असा मला मोठा प्रश्न पडला आणि म्हणून माझ्या काही मैत्रिणींना मी इथे बोलवलेलं आहे। त्यांना मैत्रिणी म्हणायचं का मावशा म्हणायचं असा मला प्रश्न पडलेला आहे, पण एकंदरीत त्यांचा परफॉर्मन्स बघता त्या मैत्रिणी म्हणायच्याच लायकीच्या आहेत, अजून मावशा बिवशा झालेल्या नाही आहेत, इतका जोर आहे त्यांच्यात। तर ह्या ज्या मैत्रिणी आलेल्या आहेत त्यांची आपण आधी ओळख करून घेऊया। सगळ्यांचं मनापासून स्वागत। आपली ओळख? मी विजया माणगावकर। विजया माणगावकर, कुठं राहायला? मी ठाण्याला राहते, 3 पेट्रोल पंपाजवळ। बरं, आपली ओळख? मी मीना राजे आणि मी पण ठाण्यालाच राहते, ठाणा पूर्वेला। आणि काय करता तुम्ही? मी म्हणजे महिला मंडळात तर जातेच, भारूड आमचा आहे महिला मंडळाचा, आता तुम्हाला ओळख होईलच, त्याच्यातही काम करते। नंतर संगीत प्रेमी मंडळ म्हणून आमची एक संस्था आहे, शास्त्रीय संगीतावर आधारित, त्यांचं मी सूत्रसंचालन तिथे करते। व्हेरी गुड। तुम्ही काय करता? मी रेखा बेलपाठक, हा भारुडाचा कार्यक्रम त्याची मी संचालिका, निरूपण त्याचं मी करते, निर्मिती मी केलेली आहे आणि हा माझ्या सगळ्या सख्या पहिल्या कार्यक्रमापासून आज 161वा कार्यक्रम आहे, इथपर्यंत ह्या माझ्याबरोबर आहेत। वाव, ह्याच्या पुढेही राहतील आणि पुढेही आहेत। आपलं काय नाव? माझं नाव स्मिता नेरुरकर। आणि काय करता आपण? म्हणजे हे तर आहेच, बाकी झुणका भाकर केंद्र चालवते। वाव, कुठे? वसंत विहारला, ठाण्याला। आजचा खाण्यातला एखादा पदार्थ तुम्ही करणार आहात का? हो। फॅन्टास्टिक। ओके, तुम्ही काय करता मावशी? मी सुधा मोकाशी, मी कवयित्री आहे आणि ह्या रेणुका कला मंचमध्ये मी पहिल्यापासून आहे, कार्यरत आहे। फर्स्ट क्लास। तुमची ओळख? मी साधना जानसकर, 2 महिला मंडळांची संलग्न आहे मी आणि घरगुती टेलरिंग सगळं चालू करते। बरं, आता हे तुमचं रेणुका कला मंच किती वर्ष झाली या संस्थेला? साधारण 1 साली आम्ही पहिला कार्यक्रम केला, नंतर 1 वर्ष 2001 साली, नंतर 1 वर्ष ते माझं सगळं बासनात गुंडाळलेलं होतं आणि मग मी म्हटलं अरे एवढं चांगलं आपण कष्टाने लिखाण केलं आहे, खूप वाचन करून, तर आपण काहीतरी करावं म्हणून एका देवळात विचारलं
मग तिथे झालं. आमच्या खाली दत्त मंदिर आहे, मी तलावपाळीला गडकरी रंगायतांच्या पुढे राहते. मग तिथे विचारलं. असं करत करत मग आता थांबायचीच गरज नाही, एक झाला की पुढचा आलेलाच असतो कार्यक्रम. क्या बात आहे, फर्स्ट क्लास. आणि मी अमेरिकेतही 4 कार्यक्रम केले आहेत. तिथे माझ्या मुलींना साथीला घेऊन आणि माझ्या नातवाला वासुदेव केलं होतं ह्या कार्यक्रमात. गुड, फर्स्ट क्लास. चला, याच्या व्यतिरिक्त आमचे डोहा जेवण, बारशाचं वगैरे सगळे प्रोग्राम, मंगळागौर, भारूड. कारण हे झाल्यावर लोक विचारतात तुमचं आणखी काय आहे. भोंडला करत करत आणखी कार्यक्रम आमचे. आपल्याला स्वयंपाकघराकडे जायचंच आहे, पण तत्पूर्वी आपल्याला साधारण झलक बघायची आहे की तुम्ही जे काय दिसताय. ओके, तर आपण ती झलक बघायची आणि मग आपण पुढे जायचं का? या. ही नाथांची दशावतारी महालक्ष्मी हिनं पूर्वीच्याच अवतारातली वीरवृत्ती आता वर्तमानातही दाखवावी असं नाथ तिला विनवतात. रावण कुंभकर्ण मातले बळी, तेथे तू खेळसी शिरांची चेंडू फळी. बया दारुगड अलक्षपूर भवानी दारुगड, माहुरकर लक्ष्मी दारुगड बया, तुळजापूर लक्ष्मी दारुगड बया, कोल्हापूर लक्ष्मी दारुगड बया, कानाड लक्ष्मी दारुगड बया, पाताळ लक्ष्मी दारुगड बया, अष्टभुजा लक्ष्मी दारुगड बया, पंढरपूर निवासिनी दारुगड, दारुगड बया दारुगड, दारुगड बया ता दारुगड बया, दारुगड बया ता दारुगड बया, दार उघड, दार उघड. आता ही महालक्ष्मी प्रकट झाली आहे भक्तांच्या हाकेला धावून येण्यासाठी. हिच्यासाठी गोंधळ मांडला आहे, हिच्यासाठी रोडगा वाहून नवस केला आहे आणि ही नवसाला पावली आहे. ही नवसाला पावली म्हणून भक्त आनंद व्यक्त करतायत आणि तिचा उदो उदो करतायत. उदे 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 ग अंबे उदे, 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 उदे ग अंबे. जोरदार आहे की नाही? जोरदार आहे की नाही? मी सुद्धा ह्याच्यात सहभागी होणार आहे, आनंद घेणार आहे. एन्जॉयमेंट झालेली आहे, गाणं गप्पा सगळं झालेलं आहे. आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करूया. आपण पहिल्यांदा काय बनवतोय? आपण शाही बदामी लाल माठ. शाही बदामी लाल माठ. शाही बदामी लाल माठ विथ पालक ग्रेव्ही. विथ पालक ग्रेव्ही. अरे बापरे, मला तुमचं एकदा नाव सांगा, म्हणजे काय आमच्या गृहिणीला कळायला पाहिजे की रेणुकाचं मुख्य कोण आहे. सौ रेखा बेलपाठक. सौ रेखा बेलपाठक. थोडे इकडे आहे. ओके, आता आपण शाही काय म्हणाल तुम्ही? शाही बदामी लाल माठ. शाही बदामी लाल माठ विथ ग्रेव्ही. पालक ग्रेव्ही. पालक ग्रेव्ही. मला साहित्य सांगता काय काय? हे काय? ही लाल माठाची पानं आहेत, कांदा, पालक ग्रेव्ही, हिरवी मिरची, डेसिकेटेड कोकोनट, बदामाचे सालं काढून काप केले, जिरे, लसूण, हे खवा आणि डेसिकेटेड कोकोनट हे वापरून बॉल केले छोटे, म्हणजे मोती म्हणूया आपण त्याला, साखर, हळद आणि मीठ. ओके, साहित्य बघितलं तर जाऊया कृतीकडे. इथे आम्ही तेल तापत ठेवलेलं आहे आणि या तेल तापलेलं आहे. आता काय करायचं मला सांगा पहिलं? आता पहिल्यांदा जिरे घालायचे. घालू मी? हां, जिरं घातलेलं आहे. जिरं तडतडलेलं पण आहे. थोडीशी हळद घालायची. आता लसूण, कांदा, मग मिरची. आपण आत्ता इथे तिखट केलेली आहे कारण आपल्याला खव्याचे बॉल्स त्याच्याबरोबर बरोबर खायचे आहेत गोड म्हणून.
झालं. आता पालकची पानं हे लाल माठ किंवा लाल पालक म्हणतात त्याला. हा एवढा आपण घेतला तरी शेवटी तो कमी होणार आहे. अच्छा. पूर्वीच्या काळी चुलीच्या शेजारी जे वैल असायचं त्याच्यावर ही भाजी केली जायची. कारण आता आपण स्टर फ्राय म्हणतो याला, तेव्हा ती शेजारी छोटंसं गोल असायचं मोठी चूल. त्या छोट्या चुलीवर हा पदार्थ केला जायचा. म्हणजे अशा हा भाज्या आता झालं तर एक झाकण ठेवायचं आणि मग. आणि ही कधी घालायचं आपल्याला? नाही, ती ग्रेव्ही कडेने वापरणार त्याच्याबरोबर ही भाजी खायची म्हणून. आणि हे बाकी सगळं नंतर घालायचं? थोडं गॅस कमी करून झाकण ठेवा. साखर मीठ नंतर घालायचं, बदाम नंतर घालायचं. बरं, मला एक आपलं विचारायचं तुम्हाला असं की ही आवड तुम्हाला कशी निर्माण झाली? 2001 मध्ये तुम्ही पहिला कार्यक्रम केला, बरोबर? हां, मला खरं मी हुजूर बागेतली मुलगी. शनिवारी सकाळची शाळा असायची, शाळेतनं घरी येताना. तुम्ही हुजूर बागेतली मुलगी आहात हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद आणि अभिमान होता, बघितलात तुम्ही? हां, लक्षात ठेवा, पुण्यातल्या हुजूर बागेतली आहे मी. हां, पुढे. तर शनिवारी सकाळची शाळेतनं घरी येताना कामगार सभेमध्ये भारुडं लागलेली असायची. आणि तेव्हा 11 वाजता. हां, करेक्ट. तेव्हा ती भारुडं जास्त लक्षवेधी वाटायची, कारण ती नाट्यमय असल्यामुळे. तुम्ही कुठे होतं पुण्यात? नारायणपेठेत. त्याच्या आजूबाजूला नारायणपेठेत आजूबाजूला कुठे एखादं देऊळ वगैरे, मंदिर वगैरे असणारच? कारण आहेत ना, दाढीवाला दत्त होता आहे. म्हणजे अजून कानावर अजून तुमची भजनं वगैरे सारखं पडत असणार. बरं. आणि घरातूनच आम्हाला ती शिकवण आहे वडिलांकडून. हां, मग तर पुढे केव्हाही रेडिओवर टीव्हीवर भारुडं लागली की मी त्याचा अर्थासह अशी टिपणे केलेली जुन्या डायऱ्या आहेत माझ्याकडे. झालं आपलं? हो, झालं. आता फक्त बदाम घालायचे, साखर आणि मीठ घालायचे. हा, छान वास आला. ही भाजी एवढी पौष्टिक असूनही दुर्लक्षित आहे बिचारी. आणि आयर्नसाठी ही खूप रिच भाजी आहे. हो ना. आता मीठ घालू ना? काय घालू? हां, थोडंसं मीठ आणि साखर थोडी. आयर्न खूप असल्यामुळे गर्भवती महिला आणि लहान वाढत्या वयाची मुलं यांच्यासाठी ही भाजी खूप चांगली आहे. हो ना. पण ह्याचं आपल्याला आता ही काही लहान मुलं किंवा गर्भवती महिला खातीलच असं नाही, कारण डोहाळे लागतात. तर हे काही खावंसं वाटणार नाही की मला पालेभाजी द्या, मला हे द्या, मला ते द्या, असं होऊ शकत नाही. ते काहीतरी वेगळंच खावंसं वाटतं. पोटात जो आहे किंवा जी आहे तिला जे खावंसं वाटतं ते बाईला खावंसं वाटतं. मग हे कसं ढकलायचं? गर्भवतीच्या बाईच्या पोटात हे कसं ढकलायचं? म्हणून पालकची ग्रेव्ही आणि डेकोरेशन, बदाम टाकलेत, असं काहीतरी केल्याशिवाय नाही जाते अशाखाली. ओके, आता काय करायचं? आता झालं सर. आता पुन्हा 1 सेकंदभर झाकण झालं. ती ही ग्रेव्ही आपण शेजारी ठेवणार आहोत आणि बाकीचं सगळं डेकोरेशन वरनं. ओके, म्हणजे त्याच्यात घातलं तर विरघळून जाईल म्हणून. ओके, नाही मग ते विरघळून नको जाईल. आता हे झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढायचं, त्याच्यानंतर ते हे बॉल्स आहेत ते तिथे ठेवायचे साईडला. त्यानंतर बाजूला डेझर्ट कोकोनट जे आहे ते फिरवायचं. आणि ही जी प्युरी ही मला फक्त एकदा सांगायची काय काय आहे? पालकाची प्युरी. पालक आहे, 1 वाटी पालक आहे आणि 1 टोमॅटो, 1 कांदा, हिरवी मिरची आणि जिरे आणि धण्याची पूड. बर. तर पालक ब्लांच करून म्हणजे गरम पाण्यात टाकून झाकण ठेवायचं. तो काढून त्याची प्युरी वेगळी करायची आणि थोड्याशा तेलावर टोमॅटो, कांदा परतून, 1 कांदा 1 टोमॅटो परतून त्याच्यात ते धणे जिरे पूड घालायची आणि मग ते ग्राइंड करायचं मिरची घालून. त्याच्यामध्ये हे घालायचं. फर्स्ट क्लास. ही ग्रेव्ही आपण कशासाठी सर्व करताना आपल्याला ही वापरायची, लक्षात ठेवा. ही काही नाही तरी चालेल, पण कसं आहे की सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे ना, जागच्या जागी यायला पाहिजे ना. याच्यात आयर्न खूप आहे, तसं त्याच्यात आयर्न आहे, त्याच्यात A विटॅमिन आहे, B2 आहे पालकमध्ये, B6 आहे, C विटॅमिन चांगलं आहे आणि K विटॅमिन आहे. आपण आता पालक फार असा सहज समजतो, पण ते खूप पौष्टिक आहे. कळलं ना सगळं? सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम. सगळं तुम्हाला ABCD पासून सांगायला लागतंय. दिस इज व्हेरी बॅड. कॅल्शियमचा पण सोर्स चांगला आहे. लिहून घ्या, सगळं व्यवस्थित लिहून घ्या. हे यांनी जे सांगितलं तेही लिहून घ्या आणि ह्याची जी रेसिपी आहे ती पण लिहून घ्या. नुसती लिहून घेऊ नका, वाचा, लक्षात ठेवा. आजूबाजूला कोणीतरी समजा प्रेग्नन्सी असलेल्या प्रेग्नंट कोणी महिला असतील तर त्यांना खायला गेला त्या आयर्नच्या गोळ्या घालण्यापेक्षा हे खा, चांगलं असतं तब्येतीला. लिहून घ्या, साहित्य कृती सगळं लिहून सांगावं लागतं मला. शाही बदामी लाल माठ विथ पालक ग्रेव्ही बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 3 वाट्या लाल माठ, चिरलेला कांदा, पालकाचा प्युरे, मिरची, लसूण,
जिरं, भिजवलेले बदाम, डेसिकेटेड कोकोनट आणि खव्याचे मोती, साखर, हळद आणि मीठ. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, हळद, लसूण, कांदा आणि हिरवी मिरची घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये लाल माठ घालून भाजी वाफवून घ्यावी. या भाजीमध्ये भिजवलेले बदाम, मीठ आणि साखर घालून पुन्हा एक वाफ काढावी. डेसिकेटेड कोकोनट आणि खव्याच्या मोतीचं गार्निशिंग करावं आणि पालक ग्रेव्ही बरोबर डिश सर्व्ह करावी. चला आता आपण जाऊया पुढच्या रेसिपीकडे. पुढची रेसिपी काय आहे? क्रीमी बनाना टोस्ट. क्रीमी बनाना टोस्ट. मला पहिल्यांदा तुमचं नाव सांगा, म्हणजे परत आमच्या गृहिणींना कळायला पाहिजे की ह्या ग्रुपमधल्या ह्या गृहिणीने आम्हाला बनवून दाखवलं. माझं नाव स्मिता नेरुरकर. स्मिता नेरुरकर. ओके. विश्रांती झालेली आहे, हे पण तापलेले. आता मला काय करायचं सांगा. मैदा आणि दूध एकत्र करायचं. आधी मैदा घालू. हां, घालत राहा थोडं थोडं. असं सगळं एकजीव करून घ्यायचं का? म्हणजे गुटल्या राहता का म्हणे. हे आता बाजूला ठेवायचं, बंद करा गॅस. आता याचं काही काम नाही आहे. गॅसचं पण काही काम नाही. ओके ओके. आता काय करायचं आहे? आता मला तो एक बाऊल द्या, एक चमचा द्या आणि ह्याच्यातून केळ्याचं थोडं घाल. किती घालू? घाला 2-3 चमचे घाल. हे केळी कुठली आपली साधी का काय? साधी केळी हिरव्या सालीची असतात ती. आणि आता ह्याच्यात काय? त्याच्यामध्ये मध घाला. हा असा काय वेगळ्या पद्धतीचा मध? हा गावठी मध आहे, चांगला प्युअर. बरं. किती घाला? 2-3 चमचे. मुलं काय चपात्या वगैरे खायला बघत नाहीत, फळं खायला बघत नाहीत, मग त्यांच्यासाठी असं गोड काहीतरी करावं लागतं नाश्त्यासाठी. ते ढवळ्या. क्रीम पण घाला. मिक्स करायचं परत. हां, मिक्स. ओके. आता काय करायचं? हा मैदा त्याच्यात घालायचा. मिक्स करू सगळं घालायचं? हो, सगळं घालायचं. ओके. आता ओव्याचं काय करायचं? ओवा जरा थोडा किंचित टाका त्याच्यात. ह्याच्यातच घालायचं का? आता काय करायचं? आता त्या ब्रेडला लावायचं. आता डेकोरेशन. चेरी, बदामाचे काप. ह्याला काय म्हणायचं? टुटी फ्रुटी. टुटी फ्रुटी. भोपळ्याच्या बिया पण आहेत. हां, भोपळ्याच्या बिया पण छान लागतात. मत्ता. दॅट्स इट. लिहून घ्या साहित्य आणि कृती. क्रीमी बनाना टोस्ट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: दूध, ब्रेड टोस्ट, मैदा, कुस्करलेलं केळं, टुटी फ्रुटी, चेरीज, बदाम आणि काजूचे तुकडे, ओवा, क्रीम आणि मध. कृती: फ्राय पॅन गरम करून त्यामध्ये मैदा आणि दूध घालून मिश्रण शिजवून घ्यावं. एका बाउलमध्ये कुस्करलेलं केळं घेऊन त्यामध्ये मध, क्रीम आणि मैदा आणि दुधाचं मिश्रण घालून ते एकजीव करून घ्यावं. त्यामध्ये ओवा घालावा. ब्रेड टोस्ट घेऊन त्यावर हे केळं, मैदा आणि दुधाचं मिश्रण घालावं. त्यावर चेरीज आणि काजू बदामाच्या तुकड्यांचं गार्निशिंग करून डेझर्ट सर्व्ह करावं. चला, दोन्ही रेसिपीज तयार झालेल्या आहेत आणि आता मी खाऊन बघणार आहे. पण तत्पूर्वी आमच्या सगळ्यांच्या तर्फे, म्हणजे आमच्या पूर्ण खवईच्या टीमतर्फे तुम्हाला एक छोटीशी प्रतिक्रिया आम्ही भेट देणार आहोत. झाडं लावा आणि झाडं जगवा. त्यामुळे तुमच्या इमारतीच्या खालती जिथे जिथे जागा असेल किंवा इव्हन तुमच्या घराच्या पुढे किंवा गॅलरीत ही कुंडी ठेवा. त्यात मस्तपैकी रोज पाणी घालून. लहानपणी मला आठवत आहे, शाळेतून आम्हाला हे असायचं काहीतरी काय कार्यानुभव. ते मग ते धणे टाकायचे किंवा मग त्यातून ते कोंब यायचे वगैरे सगळे. ते आता गेले दिवस, कोंब दिसतच नाहीत काही, कारण झाडच आम्ही कापून टाकलेत. ओके. आणि आमच्या सगळ्यांच्या तर्फे तुम्हाला तुमच्या संस्थेला रेणुका ना रेणुका कला मंचला आमच्यातर्फे तुम्हाला एक छोटीशी प्रेमाची भेट. येस. आणि आता आपल्याला खायचं आहे, त्यामुळे हे परत सगळ्या कुंड्या आपल्याला ठेवावे लागतील. इथे ठेवा आणि एक एक डिश उचला आणि खायला सुरुवात करा. खाऊन बघा कसं झालं ते. तुमचं तुम्हीच. मंडळी, खरं सांगू का, ही काही गाणी आहेत बघा. हो सजना बरखा बहार आई, किंवा
रिमझिम गिरे सावन, किंवा आज रपट जाए तो, किंवा एक लडकी भीगी भागी सी. या सगळ्या गाण्यांमध्ये कॉमन गोष्ट काय मला सांगा? पाऊस. करेक्ट. तर हा पाऊस जो आहे ना, हा प्रचंड असा उत्साह देणारा पाऊस आहे. आणि तुम्हाला खरं सांगू का, म्हणजे मला कोणी विचारलं की म्हातारा कोणाला म्हणायचं, म्हातारा कोणाला म्हणायचं, ज्यावेळी तुम्हाला वाटेल आता गाणी जरा खालच्या आवाजात लावावीत बरं का, किंवा जर तुम्हाला वाटलं की पावसात भिजून आलो तर सर्दी होईल की काय, किंवा वडापाव खाल्यानंतर पोट बिघडेल की काय, असा प्रश्न जेव्हा पडेल ना, तेव्हा आपण असं समजायचं की आपण जवळजवळ त्या काठावर किंवा त्या लाईनीवर उभे आहोत. पण तोपर्यंत आम्ही जसे सेलिब्रेट करतोय श्रावण, तसाही तुम्ही सेलिब्रेट करायला पाहिजे, किंबहुना तसाच करायला पाहिजे. आणि अशा पद्धतीने श्रावण सेलिब्रेट करायचं असेल तर तुमच्या आजूबाजूला असे छान ग्रुप्स असतील ना, त्याला लगेच आमच्याकडे पाठवा. पण आमच्याकडे पाठवायचं असेल तर तुम्हाला पत्ता लिहून घ्यायला लागेल. आमचा पत्ता असा आहे, आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @ZNetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आणि आता निघायची वेळ झालेली आहे. ॲक्वागार्ड आम्ही सारे खवय्येच्या या भागात मी इथेच थांबतोय. हा श्रावण स्पेशल भाग आहे, पण आता थांबायला पाहिजे. पुन्हा भेटायचं आहे ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा. नव्या चवी ढवी